नमस्कार मित्रांनो, इंग्लिश बोलूया या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा इंग्रजीकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल। थांबा मित्रांनो, पुढची 10 मिनिटं काळजीपूर्वक ऐका, कारण पुढच्या 10 मिनिटांमध्ये मी जे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा इंग्रजी विषयीचा भ्रम दूर होईल। मित्रांनो, तुम्हाला आज मी एक प्रश्न विचारते, तुम्ही किती वर्ष इंग्रजी शिकत आहात? 5 वर्ष, 10 वर्ष का 15 वर्ष का 20 वर्ष? आणि इतकी वर्ष इंग्लिश शिकून सुद्धा जर एखाद्या अनोळख्या व्यक्तीने तुम्हाला अचानक इंग्लिशमध्ये एखादा प्रश्न विचारला तर तुमचं हृदय धडधडायला लागतं का? उत्तर हो असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, मला आजही कितीतरी विद्यार्थी भेटतात जे पदवीधर आहेत, काही लोक इंजिनियर आहेत, काही लोक ॲडव्होकेट आहेत, काही लोक शिक्षक आहेत, काही जण व्यवसाय करतात, पण ते सर्व लोक एकच वाक्य मला सांगतात, ते म्हणजे मॅडम मला इंग्रजी बोललेलं पूर्ण समजतं पण इंग्रजी बोलता येत नाही। आणि हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये एक विचित्र अशी वेदना असते, कारण त्यांनी खूप प्रयत्न केलेले असतात, खूप पुस्तकं वाचली असतात, काही बरेच व्हिडिओ बघितलेले असतात, खूप क्लासेसही केलेले असतात, खूप ग्रामर देखील शिकलेलं असतं, बरंचसं ग्रामर त्यांना येतही असतं, पण या सगळ्याचा परिणाम काय असतो तो म्हणजे शून्य, कारण त्यांना बोलता येतच नसतं। मित्रांनो, आज मी तुम्हाला एक धक्कादायक सत्य सांगणार आहे, तुम्हाला इंग्रजी येत नाही असं नाहीये, तुम्हाला इंग्रजी बोलण्याचा सराव नाहीये। बस समस्या इंग्लिशची नाहीये, तर समस्या शिकण्याच्या पद्धतीची आहे। आपल्याला लहानपणापासून काय सांगितलं? इंग्रजी बोलायची असेल, इंग्रजी भाषा अवगत करायची असेल तर आपल्याला आधी ग्रामर शिकलं पाहिजे, खूप मोठी व्होकॅब्युलरी आपल्याकडे असली पाहिजे, त्याचे सगळे नियम आपल्या लक्षात असायला पाहिजेत, त्या सगळ्याचे फॉर्म्युलेज आपल्याला पाठ असायला पाहिजेत, आणि आपण तेच करत राहिलो। पण आजपर्यंत तुम्हाला कदाचित कुणीही सांगितलं नसेल की तुम्ही आधी बोला। मित्रांनो, एक छोटासा विचार करा, जर मी तुम्हाला आज एक सायकल दिली आणि मी असं म्हटलं की तुम्ही सायकल चालवणारं पुस्तक वाचा, तुम्ही 100 पुस्तकं वाचाल, व्हिडिओ पाहाल, नियम पाठ कराल, जर तुम्ही सायकलवर बसलाच नाही तर तुम्हाला सायकल चालवता येईल का? नाही ना, कारण सायकल चालवण्यासाठी सायकलवर बसावं लागेल, ती चालवावी लागेल। तसं इंग्रजी बोलण्यासाठी सुद्धा आपल्याला इंग्रजी बोलावं लागेल। हे इतकं साधं सोपं गणित आहे। आता तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग करायचे आहे, पण गेल्या 24 तासामध्ये तुम्ही किती वेळ इंग्रजी बोललात? 1 मिनिट, 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं का एकही मिनिट नाही? आणि एकही मिनिट जर आपण इंग्लिश बोलू शकत नाही तर आपण सहजच म्हणतो की मला इंग्लिश येत नाही। मित्रांनो, जे आपण करतच नाही ते आपल्याला येणारच कसं? तुम्ही एका लहान मुलाकडे बघा, तो भाषा कशी शिकतो? तो ग्रामर शिकतो का? नाही, तो ऐकतो, कॉपी करतो, चुका करतो, सगळ्यात महत्वाचं चुका करतो पण बोलत राहतो, चुका रिपेअर करतो आणि एक दिवस सहजच बोलायला लागतो। भाषा शिकायची असेल तर हा नॅचरल नियम आहे, हीच नॅचरल मेथड आहे। आता हा जो नॅचरल नियम आहे तो इंग्लिशलाही लागू होतो। आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, इंग्लिश ही परीक्षा पास करण्याची गोष्ट नाहीये, ते एक संवादाचं साधन आहे। तुम्ही चुकलात तरी चालेल, तुम्हाला बोललंच पाहिजे, कारण चूक करून बोलणारा माणूस पुढे जातो। चुका करा, पण त्या चुकांमधून सुद्धा तुम्हाला शिकता आलं पाहिजे, त्या चुका रिपेअर करा, त्या चुकांमध्ये इम्प्रूव्हमेंट करा आणि त्यातून शिका। असा जो व्यक्ती चुका करत करत जातो तोच पुढे जातो आणि तो परफेक्ट होण्याची वाट पाहत नाही। मित्रांनो, मला आज एक गोष्ट सांगा की फक्त या तुमच्या इंग्रजी वीक असण्यामुळे तुमच्या हातातून किती संधी गेल्या? इंटरव्ह्यूमध्ये असेल, नोकरीमध्ये असेल, व्यवसायामध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, मीटिंगमध्ये असेल,
या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला कितीतरी वेळेला उत्तर माहिती होतं, तुम्हाला कितीतरी चांगलं नॉलेज तुमच्याजवळ होतं, पण फक्त आणि फक्त अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला इंग्रजी बोलण्याची भीती वाटली. किती वेळा तुम्ही गप्प बसलात? हा प्रश्न फक्त इंग्लिशचा नाही आहे, हा प्रश्न तुमच्या आत्मविश्वासाचा आहे. आणि मित्रांनो, आत्मविश्वास हा फक्त सरावाने येतो. मित्रांनो, आजपासून 30 दिवस एक प्रयोग करा. दररोज 10 मिनिटं इंग्रजी बोला. सुरुवातीला 10 मिनिटं नाही जमली, 1 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं इंग्रजी बोलायला सुरू करा. हळूहळू तो वेळ वाढवत चला. मग तुम्ही आरशासमोर बोला, मोबाईल समोर बोला, स्वतःशी बोला. चूक झाली तरी बोला आणि 30 दिवसामध्ये बदल बघा. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्यासाठी एक वाक्य. हे वाक्य तुम्ही लिहून ठेवा किंवा तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवा आणि दररोज वाचा. काय आहे ते वाक्य? इंग्लिश शिकून कोणी फ्लुएंट होत नाही, तर इंग्लिश बोलून फ्लुएंट होतं. काय आहे ते वाक्य? इंग्लिश शिकून कोणी फ्लुएंट होत नाही, तर इंग्लिश बोलून फ्लुएंट होतं. जर मित्रांनो हा विचार तुम्ही स्वीकारलात तर आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरेल. म्हणूनच इंग्लिश एक्सेल अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आणली आहे स्पोकन इंग्लिश कोर्स विथ नॅचरल मेथड. ही नॅचरल मेथड काय आहे? जितक्या नॅचरली तुम्ही मराठी बोलायला शिकलात, जितक्या नॅचरली तुम्ही तुमची मदर टंग बोलायला शिकलात, तितक्याच नॅचरली तुम्हाला इंग्लिश सुद्धा बोलता येतं. आणि या मेथडमध्ये ग्रामरचा कोणताही ताण नाही, याच्यामध्ये कोणतंही लिखाण नाही आहे, याच्यामध्ये कुठलाही पाठांतर सुद्धा नाही आहे. याच्यामध्ये आपण भरपूर बोलण्याचा सराव घेतो. अगदी पहिल्या दिवसापासून आपण बोलायला शिकवतो आणि आम्ही तुम्हाला आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायला शिकवतो. जर तुम्हाला अशा नॅचरल मेथडने इंग्लिश शिकायचे असेल तर तुम्हाला 7020054727 या नंबरवरती कॉल करा किंवा या नंबरवरती व्हॉट्सअपला हाय असा मेसेज करा. मित्रांनो, आजपर्यंत इंग्रजीचा अभ्यास खूप झाला. आता इंग्रजी शिकू नका. आता इंग्रजी जगायला आणि बोलायला सुरुवात करा. तुमचे नाव रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील अकॅडमीचा मोबाईल नंबर दिलेला आहे. त्यावरती कॉल करा आणि लवकरच आपला प्रवेश निश्चित करा. खूपच कमी जागा शिल्लक आहेत, त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करा.